बांधवांनो नमस्कार. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आज मी आपल्याला मनाने जो शुद्ध तोच होऊ शकतो बुद्ध या विषयावर बोलणार आहे. या विषयावर बोलत असताना पहिल्यांदा बुद्ध होणं म्हणजे काय या मुद्द्याबद्दल मी आपल्याशी बोलेन. सर्वसामान्यपणे व्यवहारात तुम्हाला प्रश्न विचारला, आपण कोण आहात, तर आपण उत्तर देता, मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे, मी शीख आहे, मी ख्रिस्ती आहे, मी बौद्ध आहे, मी जैन आहे. हे जे आपण उत्तर देता ते उत्तर खरं असतं का? मला वाटतं आपण हे जे उत्तर देता ते उत्तर काही खरं नसतं. आपण मूलतः माणूस असतो. प्रत्येक जण मूलतः माणूस असतो. कुठल्या तरी एखाद्या मानवी समूहामध्ये जन्माला आलो, म्हणजे हिंदू ही ओळख सांगणाऱ्या, मुस्लिम ही ओळख सांगणाऱ्या मानवी समूहात, त्या कुटुंबात आपण जन्माला आलो की आपण म्हणतो मी आमका आमका आहे. पण ती ओळख काही खरी नसते. नैसर्गिक ओळख प्रत्येकाची माणूस हीच ओळख खरी असते. आणि मग पुढची जी ओळख होते ती आपण कोणत्या दिशेने कशा पद्धतीने जीवनाची वाटचाल करतो. प्रत्यक्ष वाटचाल करण्यासाठी पावलं कशी टाकतो, आचरण कशा प्रकारचं करतो हाच भाग महत्त्वाचा असतो. पण माणसं आचरणापेक्षा विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडाला महत्त्व देतात आणि कर्मकांड म्हणजेच धर्म असं मानतात. माझं असं स्पष्ट मत आहे की कर्मकांड म्हणजे धर्म मुळीच नसतो. तुमच्या आचरणामध्ये कोणत्या गोष्टी असतात तोच भाग अत्यंत महत्त्वाचा असतो असं माझं स्वतःचं मत आहे. आता मी जो विषय घेतलाय तो मनाने जो शुद्ध तोच होऊ शकतो बुद्ध. आता बुद्ध होणं म्हणजे बुद्ध धर्माचा होणं, बुद्ध धर्माचा शिक्का मारून फिरणं, त्याला बुद्ध म्हणायचं का? मी बुद्ध आहे असा डांगोरा पिटत राहणं, असं जो डांगोरा पिटतो तो खरंच बुद्ध असतो का? माझं म्हणणं आहे की मी बुद्ध आहे अशा प्रकारचा डांगोरा पिटणारा मुळीच बुद्ध नसतो. बुद्ध असणं ही काय साधी गोष्ट आहे काय? बुद्ध असणं म्हणजे काय या मुद्द्याचाही आपण जरा गंभीरपणानं विचार केला पाहिजे. बुद्ध असणं म्हणजे शुद्ध असणं. बुद्ध असणं म्हणजे स्वतःच्या मनावर आपण विजय मिळवलेला असणं. बुद्ध असणं म्हणजे विकारमुक्त असणं. बुद्ध असणं म्हणजे परिपूर्ण असणं. बुद्ध असणं म्हणजे सर्वज्ञ असणं. यावरून तुमच्या हे लक्षात येईल की बुद्ध हे एका व्यक्तीचं नाव नाही किंवा बुद्ध हे एका धर्माचं नाव नाही, तर बुद्ध हे माणसाच्या व्यक्तिमत्वाच्या सर्वोच्च परिपूर्ण अशा प्रकारच्या अवस्थेचं नाव आहे. आणि अशा प्रकारच्या अवस्थेला प्रत्येकालाच पोचता येऊ शकतं. अशा परिपूर्ण सर्वोच्च अशा प्रकारच्या अवस्थेला पोचणं म्हणजे बुद्ध होणं. या अर्थानं मनाने जो शुद्ध तोच होऊ शकतो बुद्ध. अशा पद्धतीचा विषय मी आज आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि हा विषय मांडत असताना मग पुढचा मुद्दा आपण हा घेऊ की आपलं मन शुद्ध नाही काय? प्रत्येकाच्याच संदर्भात प्रत्येकानंच
या संदर्भात विचार केला पाहिजे. विचार करा, स्वतःच्या मनात आत डोकावून पहा. आपलं मन खरंच शुद्ध आहे काय? मी स्वतः माझ्या मनाकडं अंतर्मुख होऊन आत डोकावून पाहतो, तेव्हा मला हे उत्तर मिळतं की माझं मन शुद्ध नाही. त्यामध्ये अनेक प्रकारची अशुद्धता आहे, अनेक प्रकारची मलिनता आहे. तुम्ही देखील स्वतःच्या मनाकडं अंतर्मुख होऊन आत डोकावून जर गंभीरपणानं बघाल तर तुम्हाला देखील हेच उत्तर मिळेल की आपलं मन शुद्ध नाही. त्यामध्ये फार मोठी मलिनता आहे, त्यामध्ये फार मोठे विकार आहेत, त्यामध्ये फार मोठे दोष आहेत. काय दोष असतात मानवी मनामध्ये? माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे दोष आहेत. उदाहरणार्थ, माणसाच्या मनामध्ये विकार आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे विकार प्रत्येक माणसाच्या मनामध्ये आहेतच. आणि हे विकार ज्याच्या मनामध्ये आहेत त्याचं मन शुद्ध आहे, परिपूर्णपणानं शुद्ध आहे असं म्हणता येत नाही. प्रत्येकाच्या मनात अहंकार असतो, न्यूनगंड असतो, स्वार्थ असतो, इतरांचा द्वेष करण्याची, तिरस्कार करण्याची प्रवृत्ती असते, खोटेपणा असतो, हावरटपणा असतो. हे जे सारं आपल्या मनामध्ये असतं ना, ही सारीच आपल्या मनातली मलिनता असते. आणि ही जी आजची खोलवरची जी मनातली मलिनता आहे ना, ह्या मलिनतेमुळेच माणसाच्या वर्तनात अनेक वेळा चुकीची पावलं पडत असतात. अगदी सूक्ष्म अतिसूक्ष्म पातळीवरून सजगपणानं स्वतःकडे आपण जेव्हा बघतो तेव्हा आपण ज्याला शुद्ध वर्तन म्हणता येईल, आदर्श वर्तन म्हणता येईल, तसं वर्तन आपल्याकडून होताना दिसत नाही. चुकीची पावलं जीवन जगत असताना आपल्याकडून नेहमीच पडत असतात. अशा प्रकारची पावलं पडता कामा नयेत असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. असं वाटलं की शुद्धतेच्या आणि बुद्धत्वाच्या दिशेनं प्रत्येक माणूस मंद मंद गतीनं का होईना काही पावलं नक्कीच टाकू शकतो, असं माझं स्वतःचं मत आहे. आता हे नक्की झालं की आपल्या मनात मलिनता आहे, मन शुद्ध नाही, आणि बुद्ध बनण्याचा मार्ग कठीण आहे तरी अशक्य नाही, परंतु तो एक दूरवरची वाटचाल करण्याचा मार्ग आहे, हेही आपण या निमित्तानं नीट लक्षात घेतलं पाहिजे. आपण आता बुद्ध बनण्याच्या दिशेनं आपण काय केलं पाहिजे याचा विचार करू. बुद्ध बनण्याच्या दिशेनं काय केलं पाहिजे याचा विचार करत असताना पहिला मुद्दा हा आहे की आपण स्वतःचं शील संवर्धन केलं पाहिजे, स्वतःच्या चारित्र्याचं संवर्धन केलं पाहिजे. स्वतःच्या वर्तनातलं प्रत्येक पाऊल मूल्यमय स्वरूपाचं असलं पाहिजे, उत्तम असलं पाहिजे, कल्याणकारी असलं पाहिजे, कुणालाही अपायकारक
होणारं नसलं पाहिजे. अगदी स्वतःलाही अपायकारक ठरेल असं नसलं पाहिजे आणि इतरांना देखील अपायकारक होईल असं नसलं पाहिजे. हे चारित्र्य संवर्धन, हे शील संवर्धन आपणच आपलं करायचं आणि त्याच्यासाठी आपण आपल्याकडं स्वतःकडं गंभीरपणानं पाहिलं पाहिजे. सामान्यपणे आपला प्रत्येकाचा स्वभाव असा असतो की प्रत्येक व्यक्ती काय करतो तर स्वतःला मी फार चांगला आहे असं समजत असतो. मी अचूक आहे, मी परिपूर्ण आहे, मी योग्य आहे. बाकीचे मात्र चुका करतात, बाकीचे मात्र खोटं काहीतरी करतात, बाकीचे अप्रामाणिक आहे, मी मात्र प्रामाणिक आहे, असा स्वतःबद्दलचा एक गैरसमज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असतो. पण प्रत्येक माणसानं स्वतःकडं जर गंभीरपणानं पाहिलं, तटस्थपणानं पाहिलं, एका अतिउच्च कोटीतल्या निकषांवर आपलं मन जर तपासलं तर आपल्या मनामध्ये खूप मोठी मलिनता आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून ही गोष्ट लक्षात आल्यानंतरच माणूस स्वतःचं शील संवर्धन करण्याचा प्रयत्न करू शकतो. काय आहेत निकष शील संवर्धनाचे? तथागत बुद्धांनी सांगितलेली पंचशील आहेत. काय पंचशील आहेत? जीवहिंसा करता कामा नये, चोरी करता कामा नये, जीवहिंसा करू नये, चोरी करू नये, व्यभिचार करू नये, मादक पदार्थांचं सेवन करू नये. अशा प्रकारची जी शीलं आहेत, या शीलांचं आपण पालन केलं पाहिजे आणि आपल्याकडून कुठल्याही शीलाचा भंग होता कामा नये याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे. जो याची काळजी घेतो आणि त्या दिशेनं वाटचाल करतो तो शीलाचं संवर्धन करत जातो असं आपणाला म्हणता येईल. आणि जो शीलांचं संवर्धन करत जातो तो शुद्धतेच्या दिशेनं वाटचाल करत जातो आणि परिपूर्ण अशा प्रकारची शुद्धता माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आणि असं प्रत्येकाला वाटलं तर प्रत्येक जणच शुद्ध होण्याच्या, बुद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतो. शुद्ध होण्याच्या आणि बुद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आणखी काय करावं लागेल? तर तथागत भगवान बुद्धांच्या शिकवणुकीमधला आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे, या आर्य अष्टांगिक मार्गाचं अनुसरण आपल्याला करावं लागेल. काय आहे हा आर्य अष्टांगिक मार्ग? हा आर्य अष्टांगिक मार्ग सम्यक वर्तनाचा मार्ग आहे. वर्तन कसं झालं पाहिजे? सम्यक झालं पाहिजे. सम्यक वर्तन म्हणजे कसं वर्तन? सम्यक म्हणजे काय? सम्यक म्हणजे संतुलित, उचित, योग्य, कशाचाही अतिरेक न करणारं. म्हणजे एखादी गोष्ट फार एखादा पदार्थ फार चांगला आहे म्हणून तो कितीही खायचा. अगदी तूप शरीरासाठी पौष्टिक असतं म्हणून तूप देखील अतिरेकी खाल्लं तर त्याचा अपायच होण्याची शक्यता असते. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता प्रत्येकच गोष्ट संतुलित, उचित, योग्य पद्धतीनं केली पाहिजे. तराजू जसा संतुलित असतो त्या पद्धतीनं आपलं वर्तन संतुलित ठेवलं पाहिजे. आणि आपलं वर्तन संतुलित आहे की नाही
यासाठी स्वतःचं निरीक्षण आपण सातत्यानं करत जाणं अत्यंत गरजेचं असतं. आता हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, 8 मार्ग आहेत. या मार्गाचं जो तंतोतंतपणानं पालन करतो तो व्यक्तीच शुद्ध होऊ शकतो. आणि म्हणून या 8 मार्गाचं पालन करण्याचा प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे. हे महत्वाचं आहे शुद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून. या 8 मार्गामधील पहिला मार्ग काय आहे तर पहिला मार्ग सम्यक दृष्टी हा मार्ग आहे. सम्यक दृष्टी म्हणजे कशी दृष्टी? उचित दृष्टी, योग्य दृष्टी, संतुलित दृष्टी, म्हणजे जीवनाकडं पाहण्याची दृष्टी, विचार करण्याची दृष्टी, जीवनाला समजून घेण्याची दृष्टी, जी दृष्टी अंधश्रद्धा नसून बुद्धिवादी असते, जी दृष्टी भाबडी नसून चिकित्सक असते, जी दृष्टी मूल्यमय असते, अशा प्रकारची जी दृष्टी आहे त्या दृष्टीला सम्यक दृष्टी असं म्हणतात. अशा प्रकारच्या सम्यक दृष्टीचं पालन जो करतो तो शुद्धतेच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. अष्टांग मार्गामधला दुसरा महत्वाचा मार्ग आहे सम्यक संकल्प. संकल्प, उचित योग्य संकल्प, निश्चय, दृढ संकल्प करणं, ठरवणं की मला शुद्ध बनायचंय, मला बुद्ध बनायचंय. शुद्ध बनल्याशिवाय बुद्धत्वाच्या दिशेनं आपली पावलं पडू शकत नाहीत. म्हणून शुद्ध बनण्याचा निश्चय करणं. शहाण्या आणि प्रामाणिक माणसाचा जो सदहेतू असतो तशा प्रकारचा सदहेतू मनात बाळगणारा उत्तम बनण्याचा संकल्प करणं, निश्चय करणं आणि तो निश्चय करून त्या पद्धतीनं वाटचाल करणं, वागणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. हे आपण या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे. सम्यक वाचा हा तिसरा मार्ग आहे. हा जो सम्यक वाचेचा मार्ग आहे ना, जरा तुम्ही स्वतःला तपासा की सम्यक वाचा ठेवणं हे देखील किती कठीण असतं. आपण ठेवतो का सम्यक वाचा? सम्यक म्हणजे आपणाला निसर्गतः ही वाचा मिळालेली आहे, वाणी मिळालेली आहे. या वाणीचा संतुलित वापर केला पाहिजे. म्हणजे काय? आपण नेहमी सत्यच बोललं पाहिजे. आपण खोटं बोलता कामा नये. बिना कामाची निरर्थक बडबड करता कामा नये. आपण आवश्यक तेच, योग्य तेच, योग्य तितकंच बोललं पाहिजे. कुणाची चहाडी चुगली करता कामा नये. एखाद्या व्यक्तीबद्दल बोलायचं असेल तर तिला समोरासमोर बोलावं. म्हणजे तिची स्तुती करायची असेल तर तिच्या पाठीमागे करावी. पण तिच्या काही चुका सांगायच्या असतील, तिच्या काही मर्यादा सांगायच्या असतील तर तिच्या मागे सांगण्यापेक्षा त्या व्यक्तीच्या समोरासमोर सांगावेत. कोण्याही व्यक्तीच्या पाठीमागे तिची निंदा नालस्ती करणं हे सम्यक वाचेमध्ये बसत नाही. कुणाची चाडी चुगली करणं सम्यक वाचेत बसत नाही. कुणाला शिव्या देणं, शाप देणं सम्यक वाचेत बसत नाही. मधुर वाचा असली पाहिजे, गोड बोललं पाहिजे. इतरांच्या मनाला दुःख वाटेल, दुसऱ्याचं मन दुखावेल अशा पद्धतीनं वाचेचा वापर करता कामा नये. पण गोड गोड बोलायचं आणि गोड गोड बोलून
ज्याच्याशी गोड गोड बोलायचं त्याच्या विरुद्धच काहीतरी त्याच्या पाठीमागं कट कारस्थानं करायची, गोड गोड बोलून काटा काढायचा, अशा प्रकारची घाणेरडी वृत्ती देखील असता कामा नये. जशी मधुर वाचा असावी तसंच मधुर वर्तन असावं, हितकारी सकलजन कल्याणकारी वर्तन असावं. कुणाचंही वाईट प्रत्यक्ष करणं तर सोडाच, परंतु आपल्या शत्रूचं देखील, खरं म्हणजे जो सम्यक मार्गाने जातो त्याला कोणी शत्रूच राहत नाही. कुठल्याही व्यक्तीचं वाईट चिंतीनं देखील चुकीचं असतं. या सम्यक मार्गामध्ये हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. सम्यक कर्मांत हा एक अष्टांग मार्गामधला चौथा मार्ग आहे आणि तो महत्वाचा मार्ग आहे. कर्म म्हणजे कर्तव्य, कर्म करणं, कृती करणं. आपल्या जीवनात आपण ज्या ज्या कृती करतो त्या साऱ्याच्या साऱ्या कृती या सम्यक असल्या पाहिजेत, उचित असल्या पाहिजेत, योग्य असल्या पाहिजेत आणि नैतिक कृती असल्या पाहिजेत. इतरांचं कल्याण होईल, इतरांचं हित होईल अशाच कृती आपण केल्या पाहिजेत. इतराचं अहित होईल, इतरांना इजा पोचेल, इतरांना दुःख होईल किंवा स्वतःला दुःख होईल, स्वतःला इजा पोचेल अशा प्रकारची कोणतीही कृती करता कामा नये. व्यसनाच्या अधीन जाण्याची कृती केल्याने स्वतःला इजा पोचते, म्हणून ती कृती करता कामा नये. हिंसक कृतीनं इतरांना हानी पोचते, तशा प्रकारची कृती करता कामा नये. दुसऱ्याला असो अथवा स्वतःला असो, जे जे हानिकारक ठरतं, इजा पोचवणारं ठरतं, ते कृत्य न करता इतरांना सुखावह हितावह ठरेल अशा प्रकारची कृती करणं म्हणजे सम्यक कर्मांत असतो. पाचवा मार्ग सम्यक आजीविका असा आहे. सम्यक आजीविका, आजीविका म्हणजे उपजीविका, आपला चरितार्थ. आपल्याला आपला संसार चालवत असताना पैसा हवा असतो, आर्थिक गरजा आपल्या असतात. आपल्या संसारासाठीच्या आर्थिक गरजा ज्या भागवायच्या असतात त्या आर्थिक गरजा निर्माणक्षम अशा प्रकारचं काहीतरी कष्ट करून मिळवलेल्या पैशातूनच भागवल्या पाहिजेत. कुणाची तरी लुबाडणूक करून, कुणाचं तरी शोषण करून, भ्रष्टाचार करून, चोरी करून, हिंसक कृत्याला प्रवृत्त करणारा व्यवसाय करून मिळवलेल्या पैशातून आपला चरितार्थ चालवता कामा नये, तर आपला चरितार्थ आपण सम्यक मार्गानं कमावलेल्या, योग्य मार्गानं कमावलेल्या कष्टातूनच केला पाहिजे. हा त्यातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग आहे. सम्यक व्यायाम हा सहावा मार्ग आहे शुद्ध बनण्याचा. व्यायाम म्हणजे इथे शारीरिक व्यायाम अपेक्षित नाही. माणसाला आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठी शारीरिक व्यायामाची गरजच असते. शारीरिक व्यायाम केलाच पाहिजे माणसानं. अलगद असं शरीर आपण कधी ठेवू नये. शरीराला व्यायाम हा दिलाच पाहिजे. रोजच्या रोज जेवण जसं आपण करतो रोजच्या रोज, तसा व्यायाम सुद्धा शरीराला दिलाच पाहिजे. पण हा मनाचा व्यायाम आहे. म्हणजे सम्यक व्यायाम काय आहे तर ही सारी शील प्राप्त करण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणं, हा भाग यामध्ये महत्वाचा असतो. आणि व्यायामामध्ये अशाही गोष्टी असतात की आपल्या मनाचं वैशिष्ट्य हे आहे की मनामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी येत असतात. म्हणजे ही जी शिकवण आहे तथागत बुद्धांची, ही सारीच्या सारी शिकवण मानवी मनाशी केंद्रित आहे.
आणि मानवी मनच मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं असतं. हे जे मानवी मन आहे ना, हे मानवी मन प्रकट मन, अप्रकट मन, अर्धप्रकट मन अशा प्रकारे अलीकडच्या मानसशास्त्रज्ञांनी त्याची मांडणी केलेली आहे. परंतु तथागत बुद्धांनी प्राचीन कालखंडामध्ये या मनाचा खोलवर जाऊन शोध घेतलेला आहे आणि त्याचे अनेक पैलू बारीक 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 त्या संदर्भातली मांडणी केलेली आहे. तर मनाचा थांग, आपल्याच मनाचा थांग आपल्याला लागत नसतो. मन प्रचंड ताकदवानही असतं. या मनात दुर्विचार येतात, वाईट गोष्टी येतात, तेव्हा त्या वाईट गोष्टींवर आपणाला काबू मिळवता आला पाहिजे. याचं वाईट कर, त्याचं वाईट कर, त्यानं माझं फार वाईट केलं होतं, मग मी आता त्याचं वाईट करेन, मी त्याचा सूड घेईन, किंवा याचं लुबाडेन, त्याचं लुबाडेन, त्याची तर आता बघतोच. हे जे सगळं मनामध्ये चाललेलं असतं ना, हे सगळं दुर्विचारामधून चाललेलं असतं. कुणाबद्दलचाही दुर्विचार न ठेवता मनामध्ये सद्विचारच आले पाहिजेत, चांगले विचारच आले पाहिजेत. त्यासाठी आपणच आपणाला आपल्या मनाची एक कसरत करावी लागते आणि वाईट ज्या गोष्टी मनामध्ये उद्भवतात त्या मनामध्ये उद्भवणाऱ्या वाईट गोष्टी आपणच आपला मनाचा व्यायाम करून नष्ट केल्या पाहिजेत. हा भाग यामध्ये महत्वाचा. वाईट गोष्टी मनात उद्भवल्या, त्यांनीच विजय आपल्या मनावर मिळवला, मग वाईट कृती आपण करायला लागतो. म्हणून उद्भवल्याबरोबरच त्यांना नष्ट करण्याचा व्यायाम करणं, प्रयत्न करणं, हा भाग इथे अत्यंत महत्वाचा असतो. सम्यक स्मृती हा एक महत्वाचा भाग आहे. स्मृती म्हणजे आपण सामान्यपणे आठवण असं म्हणतो. आठवण हा एक अर्थ पण यामध्ये आहे, परंतु या अर्थापेक्षा सम्यक स्मृतीमध्ये सजगता, सावधानता, दक्षता हा अर्थ सम्यक स्मृतीमध्ये महत्वाचा आहे. म्हणजे माणसानं सतत सावध राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. एकूण जीवन व्यवहाराबद्दल जसं दक्ष राहिलं पाहिजे तसं विशेषतः स्वतःच्या मनाबद्दल, स्वतःच्या वर्तनाबद्दल, स्वतःच्या वाटचालीबद्दल दक्ष राहिलं पाहिजे, सावध राहिलं पाहिजे. आपल्या हातून अगदी सूक्ष्माती सूक्ष्म पातळीवरची देखील वाईट गोष्ट घडता कामा नये, वाईट कृती घडता कामा नये, नव्हे मनातच ती उद्भवता कामा नये. याच्यासाठी आपण दक्ष असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. आपल्या मनात काय चाललंय हेच आपण पाहिलं पाहिजे. चांगलं चाललंय की वाईट चाललंय. जे मन शुद्ध असतं, जे मन निर्मळ असतं, त्याच्या मनामध्ये सर्वांबद्दलचे सद्भाव असतात. प्रामुख्यानं चांगलेच विचार येतात. ज्याचं मन वाईट असतं, ज्याचं मन मलिन असतं, त्याच्या मनामध्ये वाईटच विचार येतात. ज्याच्या मनात वाईट विचार येतात त्याला असं वाटलं पाहिजे की हे वाईट विचार येता कामा नयेत आणि त्या वाईट विचारांवर मला मात करता आली पाहिजे, याचा प्रयत्न करत राहणं म्हणजे सम्यक स्मृती आहे. या सम्यक स्मृतीचं पालन जो व्यक्ती करतो तो शुद्धतेच्या दिशेनं वाटचाल करतो आणि शुद्ध बनण्याचा, बुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा एक महत्वाचा मार्ग, जो सर्वात कठीण मार्ग आहे, तो बरीच माणसं अवलंबत नाही आहेत, पण तो अवलंबणं अत्यंत गरजेचं आहे. तो मार्ग म्हणजे सम्यक समाधीचा मार्ग आहे. हा जो सम्यक समाधीचा मार्ग आहे ना, तो सम्यक समाधीचा मार्ग मानवी मनाला एकाग्र करण्याचा मार्ग आहे. जीवनाच्या गुंतागुंतीची उकल करण्यासाठी, प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी आपल्या चित्ताला एकाग्र करण्याचा मार्ग आहे.
तो ध्यानाचा मार्ग आहे. आणि हे ध्यान माणसानं केलं पाहिजे. ध्यान केलं पाहिजे म्हणजे काय की दिवसातल्या 24 तासात किमान 1 तास 2 तास माणसानं 24 तासामधले 2 तास एकाग्र शांतपणानं डोळे मिटून बसलं पाहिजे. स्वतःच्या नैसर्गिक श्वासाकडं लक्ष दिलं पाहिजे. शांतपणानं एकांत स्थितीत एकटंच बसल्यानंतर मन आपलं काय काय करतं, कुठं कुठं जातं, कुठं कुठं भटकतं ते जरा तपासलं पाहिजे. भूतकाळात जातं, इकडे जातं, तिकडे जातं, काय काय विचार करतं हे विचार करणं त्याचं काबूत आणलं पाहिजे. त्याला थांबवलं पाहिजे, त्याला एकाग्र केलं पाहिजे. आणि असं एकाग्र करून आपण आपल्या मनाकडं, आपण आपल्या तनाकडं सूक्ष्मपणानं पाहिलं पाहिजे. अणुअणूकडं पाहिलं पाहिजे. अणुअणूमध्ये होणाऱ्या संवेदना अनुभवल्या पाहिजेत. ही अनुभवण्याची जी प्रक्रिया आहे ती ध्यानाची प्रक्रिया, समाधीची प्रक्रिया असते. आणि या प्रक्रियेमधून माणूस निर्मळ बनण्याच्या दिशेने, शुद्ध बनण्याच्या दिशेने मंद मंद गतीने का होईना वाटचाल करत असतो. हे शुद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचे महत्त्वाचे मार्ग आहेत आणि या मार्गाचा अवलंब आपण केला पाहिजे. मला शुद्ध बनायचंय आणि बुद्ध स्थितीपर्यंत पोचायचंय हा ज्याचा ध्येयवाद असतो. आणि बुद्ध स्थितीपर्यंत पोचणं हा ध्येयवाद सर्वोच्च ध्येयवाद आहे. सर्वसामान्य माणसं अशा प्रकारचा सर्वोच्च ध्येयवाद बाळगतच नाहीत. तुम्हाला त्या ध्येयवादापर्यंत केव्हा ना केव्हा पोचता येईल, पोचता न येईल किंवा येईल, परंतु त्यासाठी ध्येय तर सर्वोच्च बाळगा. जो सर्वोच्च ध्येय बाळगून त्या दिशेनं वाटचाल करण्याचा प्रयत्न करतो तो केव्हा ना केव्हा त्या ध्येयाच्या दिशेनं वाटचाल करत असतो, दुःखमुक्तीच्या दिशेनं वाटचाल करत असतो. आणि तशी वाटचाल करणं अत्यंत गरजेचं आहे. असं शुद्ध बनण्याच्या आड येणारे घटक कोणते आहेत, हे शुद्ध होण्याच्या आड येणाऱ्या घटकांच्या पासून देखील आपण सावध राहिलं पाहिजे. तथागत बुद्धांनी शुद्ध होण्याच्या, बुद्ध होण्याच्या दिशेने आड येणारे जे घटक असतात त्या घटकांना त्यांनी आसव असं म्हटलेलं आहे. बंधन, अडथळे असं म्हटलेलं आहे. हे जे बंधन, हे जे अडथळे येतात त्या अडथळ्यांवर देखील आपणाला मात करता आली पाहिजे. आणि त्या अडथळ्यांवर मात करायची ती कोणती आहेत हे माहीत झालं पाहिजे. अहंता हे बंधन आहे. शुद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मध्ये येणारं हे बंधन आहे. हा एक अडथळा आहे. स्वतःभोवतीच गुरफटणं, केवळ स्वतःचाच विचार करणं आणि अहंकार बाळगणं. आपण फार मोठे आहोत, आपणच विशेष आहोत आणि सारं काही केवळ स्वतःच्या हिताचं पाहणं, इतरांना कमी लेखणं, तुच्छ लेखणं, हा जो अहंभाव आहे हा अहंभाव गळून पडला पाहिजे. आपण या अनंत विश्वामधला एक सूक्ष्मातिसूक्ष्म भाग आहोत आणि या अनंत कालचक्रामधला काळाचा फार छोटासा तुकडा आपणाला जगण्यासाठी इथे मिळालेला आहे. याचं ज्याला भान येतं ना त्याचा अहंकार नक्कीच गळून पडत असतो. मनाची संभ्रमावस्था हा देखील शुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्यातला अडथळा असतो. संदेह, संभ्रमावस्था असतो. म्हणजे चिकित्सकतेनं शोध घेतला पाहिजे, तटस्थपणानं शोध घेतला पाहिजे, योग्य काय अयोग्य काय ठरवलं पाहिजे आणि
जे योग्य आहे ते स्वीकारलं पाहिजे. कर्म करावं की नाही, काय करावं, हे खरं की ते खरं, असा जो संभ्रम असतो तो अडचणीचा असतो. आणि तटस्थपणानं शोध घेऊन आपण सत्याचा स्वीकार केला पाहिजे. आणि जीवनाच्या धकाधकीतले प्रश्न आहेत, त्या प्रश्नांपासून पलायन करताही कामा नये. त्या प्रश्नांना आपण सामोरं गेलं पाहिजे, भिडलं पाहिजे, त्याच्याशी संघर्षही केला पाहिजे. शुद्ध बनण्याच्या आणि बुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्याचा आणखी एक महत्वाचा अडथळा आहे, तो म्हणजे कर्मकांडांवर अवलंबून राहणं. म्हणजे वेगवेगळ्या स्वरूपाची कर्मकांड केली की माणसाला तात्कालिक समाधान मिळतं, परंतु कर्मकांडातून तसं तात्कालिक समाधान थोडंसं मिळण्याच्या पलीकडं कर्मकांडातून काहीही साध्य होत नसतं. म्हणून माणसांनी कर्मकांडात अडकून न पडता स्वतःच्या मनाला शुद्ध बनण्याचे जे मार्ग आहेत ते आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेषतः ध्यान मार्गाचा, समाधी मार्गाचा अवलंब केला पाहिजे. त्या मार्गाचा अवलंब केल्याखेरीज आपण खऱ्या अर्थानं अंतर्बाह्य शुद्ध होऊ शकत नाही. शारीरिक प्रवृत्ती, शारीरिक वेगवेगळ्या स्वरूपाचे विकार हे देखील अडथळे असतात. त्या अडथळ्यांवर आपणाला मात केली पाहिजे. इतरांचा हेवा दावा करणं, द्वेष मत्सर करणं, या ज्या प्रवृत्ती मनामध्ये असतात ते देखील शुद्ध बनण्याच्या दिशेने ठरणारे अडथळे असतात. त्या अडथळ्यांना सुद्धा आपणाला ओलांडता आलं पाहिजे. भविष्यात शरीरानं जगायला मिळावं म्हणून आपल्या इच्छेला दडपणं, स्वर्ग कल्पनेची अभिलाषा बाळगणं, वृथाभिमान बाळगणं आणि अज्ञान, अशा प्रकारचे शुद्ध बनण्याच्या दिशेनं वाटचाल करण्यातले, बुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्यातले महत्वपूर्ण अशा प्रकारचे अडथळे असतात. आणि म्हणून अशा प्रकारच्या अडथळ्यांवर आपणाला मात करता आली पाहिजे. आणि शुद्ध बनण्याच्या, बुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या मार्गामधील आणखी काही नियम आपण समजून घेतले पाहिजेत. बुद्धांनी त्याला 10 पारमिता असं म्हटलेलं आहे. 10 पारमिता, पूर्णत्वाच्या अवस्था, स्वतःची पात्रता, शुद्ध बनण्याच्या, बुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःची पात्रता वाढवण्यासाठीचे नियम, आपले गुण वाढवण्यासाठीचे नियम, त्यांचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये केलं, त्या 10 पारमितांचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये जर केलं तर आपण शुद्धत्वाच्या आणि बुद्धत्वाच्या दिशेनं भक्कम अशा प्रकारची पावलं नक्कीच टाकू शकतो. या पारमितांच्या मध्ये निष्क्रमण ही एक पारमिता आहे. निष्क्रमण म्हणजे आपण आपलं घरदार सोडून कुठेतरी बाहेर जाणं, एखाद्या विपश्यना शिकवणाऱ्या, ध्यान शिकवणाऱ्या शिबिरात जाणं. उद्देश की आपला हे सगळं माझं आहे याचा अहंकार जावा, वैभवाचा, श्रीमंतीचा, भौतिक श्रीमंतीचा अहंकार गेला पाहिजे. कुठेतरी संन्यस्त वृत्तीनं आपणाला जगता आलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं जर आपण हे माझं जे म्हणतोय ना ते तसं अंतिमतः माझं काहीच नाही आहे. तथागत बुद्धांनी आपल्या आयुष्याच्या 29व्या वर्षी निष्क्रमण केलं होतं आणि मानवी जीवनातलं दुःख नाहीसं करण्यासाठीचा मार्ग शोधण्यासाठी त्या काळातल्या साधनांचे अनेक प्रयोग त्यांनी केले होते. आणि हे सारे प्रयोग स्वतः करून त्यांनी दिव्य ज्ञान प्राप्त केलं होतं मानवाला दुःखमुक्त करण्यासाठीच. ऐहिक सुखाचा, कामोपभोगाचा आपण त्याग करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा निष्क्रमणातलाच
महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग आहे. शील, ज्याचा उल्लेख अष्टांग मार्गामध्ये सुद्धा येतो, शील संवर्धनामध्ये सुद्धा येतो. म्हणजे शुद्ध वर्तन करणं, 5 शीलांचं पालन करणं, हाही पारमितामध्ये येणारा भाग आहे. वीर्य ही एक पारमिता आहे. वीर्य म्हणजे परिश्रम करणं, शौर्य करणं, आणि ते शौर्य कुणाला तरी मारण्याचं, कुणाला तरी अद्दल घडवण्याचं हे शौर्य नव्हे, स्वतःच्या मनावर विजय मिळवण्याचं शौर्य करणं, पुरुषार्थ करणं, स्वतःच्या मनातील विकारांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं, मनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणं, याला वीर्य असं म्हटलेलं आहे. ही एक पारमिता आहे. प्रज्ञा ही एक पारमिताच आहे. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, प्रज्ञावंत म्हणजे ज्ञानी वगैरे असं आपण म्हणतो. पण प्रज्ञेचेही अनेक प्रकार असतात. श्रुतमयी प्रज्ञा हा प्रज्ञेचा एक प्रकार असतो. चिंतनमयी प्रज्ञा हा प्रज्ञेचा दुसरा प्रकार असतो. भावनामयी प्रज्ञा हा प्रज्ञेचा तिसरा प्रकार असतो. श्रुतमयी प्रज्ञा म्हणजे ऐकीव ज्ञान, इकडून ऐकलेलं, तिकडून ऐकलेलं ज्ञान, आणि तेच खरं ज्ञान आहे असं मानणं, हा श्रुतमयी प्रज्ञेचा प्रकार आहे. चिंतनमय, आपण काही जीवनाबद्दल चिंतन करून काही प्राप्त करणं, काही तर्क करणं आणि काही निष्कर्षाप्रत येणं, हा चिंतनमयी प्रज्ञेचा भाग होऊ शकतो. भावनामयी प्रज्ञा हा एक महत्वाचा भाग आहे. भावनामयी प्रज्ञा हा प्रत्यक्ष स्वतः प्रयोग करून स्वतः अनुभव घेऊन जी प्रज्ञा प्राप्त होते त्या प्रज्ञेला भावमयी प्रज्ञा असं म्हणतात. ती प्रज्ञा प्राप्त करण्यासाठी ध्यान मार्गाच्या दिशेनं, प्रत्यक्ष अनुभूतीच्या दिशेनं आपणाला प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं असतं. शांती नावाचा एक मार्ग आहे. तो सहनशीलता, सहिष्णुता, क्षमाशीलता, इतरांकडून काही चुकीचं झालं तर त्याला समजून घेणं, त्याच्याकडे दुर्लक्ष करणं, द्वेषाला केवळ द्वेषाने, तिरस्काराला केवळ तिरस्कारानंच उत्तर न देता द्वेषाला प्रेमानं उत्तर देता येणं, क्रोध न करणं म्हणजे शांती ही पारमिता आहे. ती सुद्धा आपणाला आत्मसात करता आली पाहिजे. सत्य ही एक पारमिता आहे. वर्तमानात सत्य काय आहे याचा प्रत्यय घेणं, सत्यनिष्ठ असणं, वास्तवनिष्ठ अशा प्रकारचं वर्तन करणं, हाही भाग यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. अधिष्ठान ही एक पारमिता आहे. दृढ निश्चय करणं, साऱ्याच्या साऱ्या शीलांचं माझ्याकडून कठोर पालन झालं पाहिजे, ते पालन करण्याचा निश्चय करणं. तथागत बुद्धांच्या मध्ये प्रचंड अशा प्रकारचा दृढ निश्चय होता. उच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी कोणतंही कष्ट करण्यासाठीची जिद्द, दृढ संकल्प करून जिद्दीनं ते कष्ट करण्याच्या दिशेनं वाटचाल करणं, हा भाग महत्वाचा असतो. समताभाव हे एक महत्वपूर्ण अशा प्रकारचं शील असतं आणि समताभाव ही एक महत्वपूर्ण अशा प्रकारची पारमिता असते. याला उपेक्षा असं म्हणता येऊ शकतं. तटस्थता म्हणजे काय? आनंद झाला तर आनंदानं हुरळून न जाणं, दुःख झाला तर दुःखानं व्याकुळ न होणं, अलिप्त तटस्थपणानं, अनासक्त प्रवृत्तीनं, निरपेक्ष प्रवृत्तीनं वागता येणं, हा भाग या पारमितेमध्ये, समताभावाच्या पारमितेमध्ये अत्यंत महत्वाचा भाग असतो. मैत्री ही एक महत्वपूर्ण अशा प्रकारची पारमिता सांगितलेली आहे. सर्वांच्या प्रती सद्भाव, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं हित व्हावं, सर्व सुखी व्हावेत
अशा प्रकारचा भाव, सर्वांच्या बद्दलचा प्रेमभाव, सर्वांच्या बद्दलचा करुणाभाव ज्या मनामध्ये असतो ते मन मैत्रीभाव बाळगणारं असतं. ही पारमिता ही अशी महत्त्वपूर्ण अशा प्रकारची पारमिता असते. आणि 10वी पारमिता ही दान ही पारमिता आहे. श्रमामधून मिळवलेल्या धनाचं निरपेक्ष भावनेतून दान करता आलं पाहिजे. निस्वार्थपणानं संपत्तीचं, रक्ताचं, प्राणाचं दान देण्याला तयार असणं. दान देताना मी हे दान देतोय हा अहंभाव नको, कुठला तरी स्वार्थ नको. आपल्या कमाईतील काही हिस्सा इतरांना निरपेक्ष भावनेतून देण्याची दान ही पारमिता पाळली पाहिजे. त्याला समविभाग असं म्हटलेलं आहे. अधिक लोकांचं अधिक कल्याण व्हावं यासाठी दान करावं. आणि सर्व दानामध्ये धम्माचं दान सर्वात महत्वाचं असतं. कारण या दानातून लोकांची दुःख मुक्ती होत असते. शुद्ध मनानं, निरपेक्ष मनानं, जनकल्याणाच्या भूमिकेतून श्रमदान करावं, धनदान करावं, वेळेचं दान करावं आणि धम्मदान करावं. अशा प्रकारच्या साऱ्या प्रक्रियेतून जो आपल्या जीवनाची वाटचाल करतो तो मनाने शुद्ध होतो. मी अमकाय, मी तमकाय, माझा धर्म श्रेष्ठ, त्यांचा धर्म कनिष्ठ असल्या प्रकारच्या बाता मारणारे जे लोक असतात ना ते शुद्धही नसतात. आणि ते शुद्ध नसल्यामुळे बुद्ध बनण्याच्या दिशेने वाटचालही करू शकत नसतात. जो शुद्ध बनू पाहतो तो प्रयत्नरत असतो, तो विनम्र असतो, तो कुणाचाही द्वेष करत नसतो, अहंकारानं वावरत नसतो. तो स्वतःच्या वर्तनाकडे सजगतेनं पाहत असतो. जो स्वतःच्या वर्तनाकडे अशा प्रकारे सजगतेनं पाहून जीवनामध्ये गंभीरपणानं वाटचाल करतो तो शुद्ध होत असतो. तोच बुद्धत्वाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत असतो आणि तोच परिपूर्ण, विकारमुक्त, सर्वज्ञ, दुःखमुक्त अशा प्रकारच्या सर्वश्रेष्ठ अशा निर्वाणिक स्थितीपर्यंत जाऊ शकतो. प्रत्येक माणसाचा ध्येयवाद व्यक्तिमत्वाच्या सर्वश्रेष्ठ स्थितीपर्यंत पोचण्यासाठीचा असला पाहिजे. तेच खरं ध्येय असतं, तेच खरं जीवनाचं श्रेय असतं. आणि हे जीवनाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी जो जो माणूस प्रयत्न करतो तो माणूस दुःखमुक्त बनतो, सुखी होतो आणि बुद्धत्वापर्यंत पोचू शकतो. या दिशेने वाटचाल करण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न करावा. धन्यवाद.